काहीतरी सगळं हे बघा सकाळी निघालंय धुवण्यासाठी आणि बाहेर केलंय पावसाने स्वागत गणपती बाप्पाचं एकदम है ना। गुड मॉर्निंग सर्वांना, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ। तर पावसाने सुरुवात केली आहे आजच्या दिवसाची। आता कसं आहे, आता सोमवार, उद्या मंगळवार, उद्या गणपती बाप्पा म्हणजे आपण आणतो आणि बुधवारपासून सुरुवात म्हणजे कसं पहिला दिवस बुधवारी। तर आधी पाऊस बघा, पाऊस आता थांबलेला 2 दिवस 2-3 दिवस आणि आता परत पावसाने सकाळ सुरुवात केली आहे। तर आता कसं आहे, आजच्या दिवसाची सुरुवात झाली, जायचं अलिबागला। काल जे आतमधलं आहे ते सर्व लावायला केलं, सगळ्या गोष्टी पडदा वगैरे झाला म्हणजे परवा झाला। काल त्या तोरणांचा घेतलेला, तोरणांना कसं तोरणं सर्व लावली, पण नंतर बघितलं तर 2 तोरणांची सिंगल लाईनच पडली। 2 तोरणं आणायचे आणि बाकी या बॅक साईडच्या भिंतीचे तोरणं आहेत ना, म्हणजे एक मशीन आहे ती घेऊन यायचं आणि 1-2 गोष्टी आहेत ज्या आता घरातल्या लागणार आहेत त्या वस्तू घेऊन यायच्या। तर आता कसं आहे, पाऊस आहे, रेनकोट घालूनच जावं लागेल। मोठं ब्लॉक करून जाऊ दे, नको तेवढं हेल्मेट, दुसरं पण 1-2 गोष्टी बघायच्या आहेत। जाऊया त्या घेऊन येऊ बसून, आज सगळा तोरणांचा मावळून पूर्ण फिनिश करून टाकू आणि गणपती पण जाऊन बघून एकदा पूर्ण रेडी झाला आहे का। थोडंसं पेंटिंगचं काम बाकी होतं, म्हणजे महिला पेंटिंग करायची होती ते सगळं, कारण उद्याचा दिवस आहे, परवा त्याला आपले दिवस चालू होते। ओके, तर बाकी जे काय असेल ते नंतर तुम्हाला दाखवतो आतमध्ये करायला घेतलं काय केलं आहे ते, पण आज सगळं फिनिश होईल। तर थोडा एक 10 वाजेपर्यंत इथून निघू आणि जे आपले कामं आहेत ना ते कुठून सगळे आटपून येऊ। बाकी पाऊस काय थांबायला तर मला वाटत नाही। परत आहे बघ, एकदम काळोख झाला आहे पूर्ण। आता हे बघा, हे एवढं आहे ना, एवढं फायनल झालंय। कुठं गेलं रे, थांबा नंतरच लावू। हे अशी इकडे तोरणं लावलेत, हे इकडचा बॅकग्राऊंड झालाय, अजून ही साईड अजून बाकी आहे। काय झालं, आधी ना तोरणं होती आपल्याला, आता सगळं आता आवडतात समजून घे, कारण ते कसं काम चालू आहे ना सगळं, त्याच्यामुळे ती तोरणं आपल्याकडे होती। पण विषय असा झाला की ते तोरणांचं सगळं अर्धे लागत ना, असा विषय होतो। त्याच्यामुळे बोललो हे आता 2 मी मागशी घेऊन होतो मी, हा इकडचा कम्प्लीट झाला, ते साईडचे लावले, अजून ती 10-12 तोरणं लागतील, त्याचं जाऊ नंतर थोड्या वेळाने आणि ते घेऊन येऊ आणि हा सगळं संध्याकाळी कम्प्लीट करू, म्हणजे आउटपुट मस्त दिसेल। आता ब्लॉग थोडा छोटासा होईल, मोठा होईल माहीत ना मला केवढा होईल, कारण सकाळची क्लिप झाल्यानंतर ही क्लिप बघत असेल डायरेक्ट। कारण काय होतंय, ते शार्वी आले, सगळे धावपळ आहे आणि पाऊस पडतोय। पावसामध्ये 2-4 दिवस नव्हता, आता परत पावसात सुरुवात केली। मगाशी गेलो भरपूर पाऊस, मागची बरेचसे कामं करून आलोय, आता राहिलेली परत जाऊ ती पूर्ण घेऊन फायनल करूया। पण छोटा मोठा काय नाही, पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतो, एन्जॉय थोडं सगळं आहे ना। उद्या आपल्याला गणपती आणायला जायचं आहे, परत संध्याकाळी पण तिथे पण जायचं, ते बघायचं परत जाऊन। हो गे ना शार्वी, कसं आहे ना, रिलॅक्स टाईम थोडासा अनुभव होतो, नंतर जातो परत अलिबागला। जे राहिलेले तोरण आहेत ना ते घेऊन येतो आणि बाकी आज फिनिशच करायचं आहे। गणपती पण जाऊन बघून आलो, थोडंसं पेंटिंग करायचं बाकी आहे, त्याला रात्री बोलते एक फेरी मार, जेवला वेळेलाच काय, मग बोललो 10-11 वाजता आहे ना, नंतर हे सगळं आटपलं की एक फेरी मारून म्हणजे फायनल झालं असलं ना, ते काय असेल तर आत्ताच सांगते, मग उद्या नको, बाकी थोडंसं रेस्ट करतो, मग रात्री परत फुल एनर्जीमध्ये काम करायचं। आज ब्रेक द्या, म्हणजे किती आधीपासून काम केलं ना तर शेवटचा दिवस येतो, संपत नाही काम, असं आहे अक्षरशः। अजून पण सगळा पसारा, तर रात्री सगळं फायनल होईल, त्याच्यापुढे आधी पुसतील, नंतर इथं रांगोळी निघाल, ती उद्या निघाल रांगोळी, पण आज नाही, उद्या निघाल, मग ते पडदा टेबल फायनल होईल। बाकी माझं काम आहे इलेक्ट्रिशियनचं, ते मी करून देतो फायनल, म्हणजे मी फ्री। चलो आता जरा उठलो आता जाऊन ती तोरणं घेऊन आणि सगळं जोडून सगळं फिनिश करून टाकून आपल्या लाडूची सुरुवात झाली। तर रव्याच्या लाडूचं काम चालू आहे, इकडं पिठी साखर नंतर सगळं चालू राहील। तर काय करू, पाऊसचा नाही आहे, रेनकोटची पॅन्ट काढून आणि जॅकेट घेऊन जातोय, कारण रेनकोट काय बोलते, पावसाला काय भरोसा नाही, कधी पण येऊ शकतो ना, त्याच्यामुळे तयारीत जाऊ। आपली बॅग पण घेऊन येतो, तोरण आणायला बरे पडते बॅगात टाकली काय। ओके चलो, आता डायरेक्ट घेऊन येतो आणि मग तुम्हाला भेटतो। जस्ट आहे ना, आता परत घरी पोहोचलो, गेलो तर बाकी कधी इकडे शूट करतो म्हणून भरपूर गर्दी पडले सगळ्या गोष्टी आणि पटापट चालू असतात सगळ्या गोष्टी ब्लॉगमध्ये पण। आणि हे बघा, ही तोरणाचं दावून घेऊन आलो, हा ना, हा वॉर्म व्हाईट कलर आहे, त्याच्यामुळे कसं आहे, आधी कलरवाले बघितलेले म्हणजे रेड ब्लू सगळे मिक्स, पण तेवढे नाही आहेत जेवढे आपल्याला हवे होते ना, तेवढं सगळं नव्हतं। मग सगळा वॉर्म करू, म्हणजे कसं पूर्ण ह्या साईडपासून असं गोल इथपर्यंत म्हणजे ते वॉर्म लाव, आणि बाकी समोरचे आहेत ते मल्टी कलरमध्ये, आपलं काय बोलतात, मल्टी कलरमध्ये रनिंगमध्ये आपले चालू राहतील। आणि येताना भजी घेऊन आता पहिले भजी खाऊया आणि हे सगळं लावून घेतो आणि मग तुम्हाला शेवटला आउटपुट दाखवतो। व्हिडिओ जास्त मोठा झाला असेल मला माहीत नाही, बाकी गावाचं पण डेकोरेशन चालू आहे, सगळे गडबडीत आहेत सध्या आणि फुल गर्दी सगळीकडे। आणि इकडे लाडू पण रेडी झाले आपले, भजी आणली आणि लाडू रेडी,
तिकडे बेसिनचे चालू आहेत. हे चेक करा, तो एक तोरण आहे ना, इथं काहीतरी गडबड झाल्यावरती कनेक्शनमध्ये साईल बसलं मला वाटतं, ते लागलं नाही, ते चेक करू दे. ओके, हे अशी पूर्ण तोरणं लागली आणि हे समोर रनिंगमध्ये हा सध्या पासार आहे तो इग्नोर होऊ दे. काय झालं अवतार झाला आहे बघा सगळं. असं कम्प्युटर चेक केलं तिथे कनेक्शनमध्ये दोष दिसत आहे. हा एक मला वाटतं ना, हा एक व्हाईट आहे, हे बाकीचे बम आहेत. हे पटकन चेक करण्याचं ना, तर त्यांची पण गडबड होती, आपली पण गडबड आहे, त्याच्यामध्ये पटकन लक्षात नाही आलं. ह्याला चेक करू दे, बाकी ऑल सेट, बाकी ओके. अजून तिथे समोर आहे ना एक आपलं तो हॅलोजन जोडावे, ते एक आहे बघ. ओके, तो पंखा निघतो आपला, कारण त्या पंख्यावरून हॅलोजन मारतो समोरती. हा एकच पंखा राहतो 10 दिवस. हो चलो पटकन ते पण काढतो, म्हणजे हाताबरोबर फिनिश होऊन जाईल सगळं बरोबर. हे बघा, हे पण लागलं, ह्याचं कनेक्शनच वरती हे होतं, त्याचं हॅलोजन झालं. बाकी असं काहीतरी सगळं. आणि हा सध्या पसार आहे, हा सगळ्यात आवरू. उद्या सकाळीच जायचं प्लॅन आहे गणपती आणायला. आणि दरवेळेला कसं संध्याकाळी जातो, पण ते आता मगाशी गेलो होतो ना, ते काय बोलले या दुपारच्या आधी 3च्या आधी आणि 7च्या नंतर. कारण मधल्या टायमाला गर्दी होते ना, मग ती सगळ्यांची घाई उडते. म्हणून ठीक आहे बोललो, सकाळीच घेऊन परत दुसरीकडे जायचं आहे, सगळं आहे बरंच काय काय सगळं. त्याच्यामुळे सध्या आता हे होतं. अजून इथं आहे ना, या पंख्याच्या वरती ती लाईट लावायची आहे आणि ते होईल फायनल, म्हणजे इकडून झालं. आणि समोर जे स्पॉट असतात ते गणपती बसल्याच्या नंतर सेट करतो, कारण ते समोर घेतो, त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. बाकी झालं. बाकी व्हिडिओ जास्त मोठा झाला नसेल म्हणून ते काय थोडक्यात केला आज दिवसभरात, एवढं तुम्हाला दाखवलं. कारण सध्या तयारी चालू आहे ना, त्याच्यामुळे कुठं बाहेर बाकी काय होत नाही. बाकी हेच चालू आहे. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि आता इथून पुढे आपली गणपती पूर्ण सिरीज होईल, 10 दिवस वेगवेगळं काहीतरी कंटेंट नवीन तुम्हाला बघायला भेटेल. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.